हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भरपूर जणांना, आता मी पण न्यू ब्लॉगर आहे, भरपूर जणांना हे डिजिटेकच्या म्हणजे बरीच माहिती नाही आहे, तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी पण म्हणजे मला पण काय आयडिया नव्हती, आणि ह्याची चार्जिंग वगैरे कसे लावतात वगैरे काय मला काहीच माहिती नव्हतं. तर तुम्हाला पण अशी अडचण येतच असेल ह्याची चार्जिंग कशी लावावं म्हणून. खूप जणांना अशा अडचण आल्या असून मी पण भरपूर वेळा ट्राय केलं. इथे ह्याच्यामध्ये सुद्धा मी बघितलेलं आहे की असंच चार्जिंग लावतं. तर मी भरपूर वेळा ट्राय केलेलं आहे असं चार्जिंग लावून बघून, पण चार्जिंग काय लागत नाही आहे त्याची. तुम्हाला पण खूप वेळा असं हे झालं असेल, रेड लाईट येते. चार्जिंग पूर्ण तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते की कशी चार्जिंग लावायची त्याची, कारण की मी पण नवीनच आहे, मला पण काय आधी आयडिया नव्हती. पण मग चार्जिंग काय म्हणजे मी म्हटलं का आता घेऊन असंच वेस्ट झालं का, चार्जिंग का लागत नाही आहे. मी खूप कन्फ्यूज झालेली होती, आणि माझ्यासारखेच अजून भरपूर जण कन्फ्यूज झालेले आहेत ज्यांनी नवीन माईक घेतलेला आहे. तर त्यामुळे मी म्हटलं की मी जसं मला आयडिया आले म्हणजे तर तसं मी तुम्हाला शेअर करेन. तर बघू आपण बॅक कॅमेऱ्यामध्ये त्याची चार्जिंग नक्की लावायची कशी आहे ते. तर याच्यामध्ये माईकची चार्जिंग करण्यासाठी दिलेले 2 प्लग सारखे आहे. तर तुम्ही देखील अशीच चार्जिंग लावत असाल, मी पण अशीच चार्जिंग लावत होते. पण अशी चार्जिंग लागत नाही. मी का म्हणजे माझे ब्लॉग ह्या विषयावर कधीच नसतात, पण मी म्हटलं म्हणजे माझ्यासारखे अजून भरपूर जण कन्फ्यूज वगैरे असतील तर तुम्हाला ह्या माहिती हेल्प होईल. तर हे जे चार्जिंगचं इथे म्हणजे घाण वगैरे जाऊ नये, नवीन हे असतं तर ना, ह्यामध्ये हे आपल्याला काढावं लागतं, आणि हे काढल्यानंतर आपण बघू. Amazing! कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझ्या ह्या व्हिडिओची तुम्हाला हेल्प झाली की नाही. कारण की जसं मी पण खूप कन्फ्यूज होते, मला कळत नव्हतं की नक्की चार्जिंग कशी लावू आणि कशी नाही. का माझे एवढे पैसे वेस्ट झाले, पण असं काही नाही आहे. थोडं मी पण जरा शोध लावला त्याचा की नक्की कसं चार्जिंग वगैरे लागते. तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तर तुम्हाला हेल्प नक्कीच होईल. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.